इयत्ता 3 पाठ क्रमांक 4 पाठाचे नाव आहे पाणी किती खोल। तर बघा मुलांनो, तुम्हाला मी काही प्राणी दाखवणार आहे, ते तुम्ही सांगायचे का? बघू तुम्हाला सांगता येत आहेत का? हा कुठला प्राणी आहे बरं? ससा। खूप छान। हा घोडा। बघा आता आज काही वेगळे प्राणी मी तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्ही पाहिलेले आहेतच। बघा हा कुठला प्राणी आहे? म्हैस, रेडू, बरोबर, खारुताई, बैल, बरोबर। तर बघा तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना? हो। तर आज मी ह्या 4 प्राण्यांची गोष्ट तुम्हाला या पाठातून सांगणार आहे। तुम्हाला नक्की आवडणार आहे ती ऐकायला आणि शिकायला, बरोबर ना? तर बघा, म्हैस कडबा चढत उभी आहे, तिचा नातू रेडू तिच्या आजूबाजूला खेळत आहे। मग म्हैस त्याला म्हणते, आता मी खरंच म्हातारी झालीये, हा कडबा काही मला चावेना। अरे बाळा, माझं एक काम करशील? रेडू लगेच पळत येतं आणि आजीला म्हणतो, हो सांग ना। मग म्हैस म्हणते, ही कडब्याची पेंडी तेवढी कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल। रेडू, दे ती पेंडी, एक रिकामं पोतं सुद्धा दे, कुट्टीवरून आत्ता कापून घेऊन येतो। आणि ते रेडू काय करते, आता कडबा कुट्टीवर कडब्याचा कडबा कापायला घेऊन जातो। आता बघा, म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते। रेडू उड्या मारत मारत नदीच्या किनाऱ्याजवळ पोहोचते। तर काय, नदीचा पाण्याचा आवाज येतो रेडकाला। रेडू म्हणतो, अरे बापरे, नदीला पाणी खूप जास्त दिसतंय, मी काय पुढे जाऊ शकणार नाही बाबा, पण कोणाला बरं विचारावं? आणि तिथे जवळपास बैल काका चरत असतो आणि रेडू त्या बैल काकाला विचारतो। काय विचारते बघू आपण। रेडू म्हणतो, बैल काका, मला नदी पलीकडे कडबा कुट्टीवर जायचंय, आजीसाठी कडबा कापून आणायला, पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेल का? नदीत पाणी जास्त दिसतंय, मला भीती वाटते। बैल म्हणतो, अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकं तर पाणी आहे, तू सहज जाशील। आणि रेडू नदीजवळून परत येते, पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात तिथं झाडावर एक खारुताई असते। आता खारुताई रेडकाला काय म्हणते बघू बरं आपण। अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी खूप आलंय, वाहून जाशील, मागे फिर। खारुताई, मग रेडू म्हणतो, खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैल काकाने मला सांगितलंय, मला आरामात जाता येईल। पुन्हा खारुताई सांगते, अरे मुळीच नाही, काल माझी मैत्रीण पाण्यामध्ये वाहून गेली, तू जाऊ नकोस, वेडेपणा करू नकोस। रेडू विचारात पडते आणि गोंधळते, आता करावं बरं काय? मग रेडू काय करतं, पुन्हा घरी यायला निघतं। आता रेडू लवकर पाहिल्यावर आजीला वाटणारच, म्हैस आजीला की कडबा कुट्टी बंद होती, म्हणून आजी त्याला काय म्हणते बघा बरं। का रे, लगेच माघारी आलास, कुट्टी बंद होती का? रेडू, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो, नदीला पाणी खूप जास्त आलंय। म्हैस आजी म्हणते, अरे असं कसं होईल, कालच तर तिथून घाडोदादा आलं, त्याच्या पोटाला सुद्धा पाणी लागलं नव्हतं। रेडू म्हणतो, अगं मला बैल काका म्हणाले की पाणी खूप कमी आहे, पण खारुताईने सांगितलं पाणी फार जास्त आहे, तू जाऊ नकोस। मग मी घाबरलो आणि परत आलो। मग आजी सांगते त्याला, अरे मग म्हैस आजी म्हणते, अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच, खारुताई किती छोटीशी, मग तिला पाणी जास्त वाटणारच ना, पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? रेडू म्हणतो, खरंच की, आत्ता आलं माझ्या लक्षात, आत्ता जातो आणि तुझ्यासाठी कडबा कापून घेऊन येतो। आणि रेडू पळत पळत नदीपर्यंत जातं। आता बघा, रेडूची म्हैस आजी त्याला समजावून सांगते की आता तुम्ही आलात, तुम्ही विचार करा ना, बैल काका किती उंच, खारुताई किती छोटीशी, मग कोणाला पाणी जास्त वाटणार? खारुताईलाच, कारण खारुताई एवढीशी म्हटल्यावर खारुताई सहज पाण्यातून वाहून जाईल आणि बैल काका उंच। मग रेडकाने पण विचार केला की आजीने त्याला समजावून सांगितलं, तू विचार कर। मग रेडकाला आजीचं म्हणणं पटलं आणि रेडू काय केला, पळत पळत नदीपर्यंत गेला आणि नदीत पाय टाकला तर त्याचा पाय सहज नदीपर्यंत पायापर्यंतच पाणी होतं। अरे खरंच की, पाणी तर फार खोल नाहीये, माझ्या गुडघ्याला थोडंसं तर वर आहे, असं म्हणून रेडू नदी पार करून सहज पलीकडे जाता आणि कडबा कुट्टीवर कडबा आपल्या आजीसाठी कापून आणण्यासाठी जातो। आवडली सर्वांना ही पाठ, गोष्ट आवडली? बघा मी तुमच्यासाठी काही प्रश्न आणलेत,
बघू तुम्हाला याच्यातली उत्तरं सांगता येतील का? ये आराध्या, पटकन यायचं. वाच हा प्रश्न, बघू तुला सांगता येते का? तुला यातील कोणता प्राणी आवडला व का? मला यातला रेडको हा प्राणी आवडला, कारण तो इकडे तिकडे पाहत होता. त्याला बैल काका दिसले आणि त्यांना विचारले, आणि जर त्याने विचारले नसते तर त्याला कळलंच नसतं. नदीला पाणी थोडं आहे की जास्त आहे, आणि तो माघारी फिरला असता. आजीसाठी कडबा त्याला आणताच आला नसता. जर मी त्याच्या जागी असले असते मी असंच केलं असतं. खूप छान. चल शिव, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे, पटकन यायचंय. हा वाच बरं. रेडकोच्या जागी तू असलीस तर तू काय केले असते? मी इकडे तिकडे बघितले असते आणि कुणाला तरी विचारले असते की पाणी खूप आहे का? खूप छान. सर्वांनी छान उत्तर दिलेले आहेत. याचा स्वाध्याय मी तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.